हॅलो दोस्तो, फरीने एक वार आखेचं स्वागत आहे माझी देसी विलेज लाईफस्टाईल चॅनलवर। विशेष टॉपिक आहे आजच्या। घणी बधी लोक मुझवड माहती काय रेशन कार्डची ई-KYCचे लगता, तर मैं विचार केला का त्याचे माटे पण तुम्हाला एक विशेष सॉल्यूशन आलं काय। सरकारने कासे जरूर राखला का आखे जे फरजियात ई-KYC कराय जरूर आहे। आज सुधी कोणी आखे KYC कराय गेली अर्धी बाकी हा, पण आज सुधी कोणी याचा विचार नाही केला, हे कोणी सरकारच्या सामे काही सवाल नाही केला, काही कोणी कोणाला शोधलं नाही काही ई करायची जरूर काय आहे असं। आपले बँकमा आधार कार्डच्या लिंक आहे आखा, तर आता हे फरजियात कसे केला काय रेशन कार्डच्या आधार कार्ड लिंक राहाय पड, कोणी काहीतरी विचार केला नाही ना। पण ही सरकारने कासे लागू केला आहे। पहिले लगभग 1 जून थी लास्ट जून सुधी फरजियात होता, पण त्या कोणी कोणाला ध्यान नाही दिला। आणि सरकारने विचारलं काय घणी बधी अशी लोक आहे काय ती आजू सुधी नाही करू शकली, त्याची माटे सरकारने तारीख वधवली। आता आपले हेरतू सप्टेंबर चालू होला, तो सप्टेंबर 30 सुधीची छेल्ली तारीख आहे आधार कार्डची ई-KYC कराय। आपले हेरे लायक पहिले बहुत याची काही असा फरजियात नाही करेल तर काही नाही दिलं तर इकडे आपले गावात लोकांना थोडी काही खबर नाही होती, त्याची लिधे काय केलं आता गव्हर्नमेंटने परमिशन द्या दिली। आपली नियर बाय CSC सेंटर जेठा आपले काय कॉमन सर्व्हिस सेंटर आपले हेरेला आहे, आपले नजीक माझी पण काय ग्रामपंचायतમાં काय कोठे तर काय विशेष ते पण काय नाही तर मग राशन धाडक जेठा आपले अनाज निये जाऊन तठं पण करू शकत, पण आपले तठं नाही, पण जेठं पण काय मिळत होतं तठं काय ई-KYC कराय आहे। आणि जरुरी काय आहे त्याच्याविषयी मी विशेष तुम्हाला सांगाय मग काय आपले हेरतू काय आपले घणे बधी लोक असे हा काय ज्यांचे रेशन कार्डवर नाव जी लोक मरून गेली हा त्यांची पण नाव आजू सुधी आहाच, आणि ती काय कोणी काढून नाही टाकला, पण त्यांच्या पण काय गणतरीमा अनाज मिळून जाते। आणि काय सरकारने ही विचार केला काय ही अशी लोक आता कशी करून नावं नाही काढत काय नाही, ती गणतरी आजू सुधी चालू आहे, तर त्यांच्या पण अनाज आजू सुधी मिळते। ही काय योगच्याचं काय सांगायचं भ्रष्टाचार मतलब मग फ्रॉडगिरी सांगायचं। आपले सिंपल भाषाમાં हेरू काय माणूस नाही त्याच्या पण अनाज मिळ, ही काय योगच्याचं आपल्याला गुन्हाच लागू पड असा विचार कराय योग्य आहे। तर तसाच काय आपल्या तू सिंपल रीते काय आता घणे बधे पोरगे आता नानी उमरे दुसऱ्याची घरी लग्न करून जाता आपल्याकडे हेरतू मोठे भागे, आणि काय करत त्याची लिधे ती नाम कमी नाही करत कसे काय आधार कार्ड अपडेट नाही व्हा काय त्याची लिधे, आणि घणे बधे आपल्या हेरेला काय त्याची लिधे ती रेशन कार्डवर नाव काय तठं नाही चढेल आणि अनाज अठं मिळा कर, तर काय त्याची माटे पण योग विचारवा जसं आहे काय आता ऑटोमॅटिक जो पण काही आधार कार्ड ई-KYC रेशन कार्डचा ई-KYC नाही करती त्याची नाम ऑटोमॅटिक कमी होऊन जाती, ज्या सुधी सरकारने डेट दिला आहे तारीख छेल्ली तारीख त्या सुधी, आणि मग काय ती नावा निघून जाती तर ती ऑटोमॅटिक मग तठं नाव चढू शकते। तर ती योग आपल्या माटे एक बेस्ट गोट आहे काय आपले काय आपल्याला नावा कमी करवाय नाही पडत, जी मरेला हा काय मग जी आता दुसऱ्याच्या घरी पळून गेली आजू सुधी ज्यांची नावा नाही चढेला, आणि जी कदाच दुसऱ्या जागेवर जायला ज्यांची नाव चढेला ते काय ऑटोमॅटिक नावा कमी होती तठं चढून शकते। आणि जी आपले माटे जराक बेस्ट सांगायचे काय सरकारने त्याचे माटेही स्पेशली ई-KYC राखला आहे काय आज मरेल माणसा आणि त्यांची आजू सुधी रेशन कार्डवर नाव ती निघून जाती, आणि ऑटोमॅटिक आणि अजून जी पण काही आपल्याकडले पोरगे लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेले हा तठं नाव ऑटोमॅटिक चढून शकते कसे काय अठं कमी होऊन जाल तर त्याला पण तठं उपयोगी येईल। आणि विशेष आपल्या हेरेला काय ई-KYC कराय आपल्याला काय मुश्किली काय होत होती काय पहिले काय कोठं जाण करू कसा काय होईल, पण ही काय ई-KYC नॉर्मल आहे आपल्या हेरा CSC सेंटर होऊन जाते। जसं आपले बँकમાં जाण ती काय करू आधार कार्ड काही लिंक करू बँक खात्याच्या सिंपल आहे होणार जाय काही करायचं नाही, आणि याच्याविषयी વધારે विचार नाही, आणि अजून पण तुम्ही बाकी व्हा तर करून घ्या, ताकी सरकारने असं सांगेल काय आपले लोकांची रीते मुजवण असं आहे काय ई-KYC नाही करेल तर काय होईल आपल्या घडे रीते सवाल उभो होत, पण काय ई-KYC नाही करती तर काय ज्या सुधी ती ई-KYC नाही करती रेशन कार्डचा त्या सुधी त्याला अनाज बंद हो राहील, आणि जहाँ मग ती ई-KYC करवती तहाँ ऑटोमॅटिक अनाज मग द्यायचा चालू होईल। तर ही विशेष तुम्ही ध्यान राखजा काही बाबत होईल कदाच असा कसे काय ई-KYC त्याची माटे फरजियात आहे, आणि ज्या सुधी तुम्ही नाही करू शकता त्या सुधी तुमच्या तठं नाव नाही दाखविल्यानंतर मग कसा करू तुम्हाला सापडेलं नाही, ते एक विशेष आहे। आणि अजून आपल्या हेरतू काय ही डेट तुम्ही ज्या सुधी अजून बाकी व्हा तर करून घ्या कसे काय आता सरकारने भूम लंबावले आहेत 1 जून थी 6 जून सुधी दिला, आणि अजून पण घणी बधी लोक काय बाहेर आपल्याकडे हेरतू मोठे भागे लोक नाशिक कामाला जाता हा कोठं काय रेशन कार्ड घरी फोटा नाही दवाडू शकत आपल्या हेरतू घणी बधी समस्या आहे, तर त्याचे माटे काय तारीख लंबावली आहे जेथे करून आखे लोकांची KYC होऊन सक, त्याचे माटे गव्हर्नमेंटने होडी आपल्याला लांबी तारीख दिली,
तर ती विचारून आपले पण आजू जी पण काय दूर व्हावी, ज्याच्या आजू સુધી KYC આ રેશન કાર્ડ જ્યારે હોયેલ नाही हवा ती करून घ्या, ताकी तुम्हाला पण जी पण काय रेशन कार्डवर नाव चढून शकन, आपल्याला पण जी रीते योग्य लाभ मिळत त्या मनाच्या रेशन आपला चालू राहील. आणि विशेष मी सांगाई मागं का आजू સુધી અમુક પોસે બારીકલા त्याची आधार कार्ड अपडेट नाही व्हा, त्याची લીધે કદાચ રેશન કાર્ડवर नाव नाही चढता, तर पहिले ते त्याच्या अपडेट करून घ्या आधार कार्ड, ताकी तुम्हाला पण કોઈ જાતची મુશ્કેલી नाही पड. आणि ही જ આખી માહિતી હતી काय तुम्हाला विशेष મૂંઝવણી હતી काय आपले कोणी विचारेल नाही काय रेशन कार्डची KYC कराय कासे जरुरी હતી ही KYC, ती आखी माहिती तुम्हाला ही જ आहे काय गव्हर्नमेंटनी विचारलं काय मरेल माणसा त्या दिवशी आजू સુધી रेशन कार्डवर नाव चालून राहिला ती निघून जाती. आणि जी पण काही पोरगे आपले लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेले आहात त्यांची पण नाव ऑटोमॅटिक निघून जाते आणि तठ मग ती सહેલાઈ ती नाव चढून शकती. तर ही जी आखी प्रोसेस आहे ज्याची आपले हेरत काय જેથી રીતે आपल्याला पण કોઈ જાતની મુશ્કેલી नाही आणि કોઈ પણ રીતે आपल्याला અનાજમાં લાભ मिळायचा कोणी वंचित नाही रह, त्याच्या માટે सरकारने योग्य पगला घेला आहे. आपल्याला अखेला करू जरूर आहे. अजून पण ज्याची पण KYC बाकी हवी ती करून घ्या. आणि तुम्ही अजून पण काही नवे अपडेट विषय माहिती मिळवाय हवस या नवा व्हिडिओ काही नवी माहिती लिहा आहेत काही चढाव उतार होईल कदाच तुम्हाला लाग तर मी माझ्या चॅनलवर जरूर अपडेट देईन. आणि त्याच्या માટે तुम्हाला काय करायला लागेल चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल ताकी माझा योग्य व्हिडिओ तुम्हाला टाईमवर मिळून सक. चलो आजचा व्हिडिओ होडाच व्हिडिओचा एंड करतो. तुम्हाला योग्य माहिती लागली हो तो व्हिडिओ जरूर लाईक कर जा ताकी मलाही जरा काय करू मोटिवेशन मिळ काय मी अशी व्हिडिओ बनाव तर तुमच्या માટે जरूर उपयोगी होता. चलो जय आदिवासी जय हिंद.